अरे अण्णा चाललोस कुठे? इकडे ये. काय रे अण्णा एकटो कुठे फिरतेस? का म्हावरा पाहिजे? म्हावरा नको रे. तिला बघलीस? कोणती? अरे ती बोलाय जाम गोड हाय. कोण कोण कोण? अरे ए अण्णा ए. अरे जेवलंस काय? खाल्लंस काय? खेळ आला काय? उय, तुम्हाला कसं काय कळलं? खाल्लास पिल्लास सुरू केला नाही? कुणीकडे आलाय व? हो म्हातार बुवा, तुम्हाला वाचून कळत नाही? हा झाला तुमचा महाराजा झाला चिपळून आलाय वय. होय. तिला बघितली काय? हा हो म्हातार बुवा, झाला तुमचा महाराजा कालीच कर पाडला. हा काय पण काय विचारता? हाय संगमेश्वर आहे काय? वय तुम्ही कुठं आला? दापोलीस ना? होय तिला बघितली काय? हा तिला म्हणजे? अव ती बोलाय जाम गोड हाय. कर म्हणा ठीक आहे. हा मग 3च्या बाद मग आपण बात करू. जरा थोपा चालू ठेव फोन. जरा थोप. ओ चाचा खते जाता हो? काय नाही इकडेच आलोय. इकडे खते इकडे? तिला बघले हो? तिला कोणती? कोणती? ओ चाचा. बाबा भावा ओ सकाळी घरातून बाहेर पडलात ना, आता दिसताय. अरे तिच्या शोधात गेलेला मी. तिच्या म्हणजे कुणाच्या? अरे सकाळी टीव्हीवर बातमी ऐकली र, मराठी भाषा महाराष्ट्रात टिकल की नाही म्हणून, आणि माझी पावला आपोआप घराबाहेर पडली र. मंडणगडापासून तर अगदी राजापूर पालथा घातला. पण आपल्या बोली भाषेत लय गोडवा आहे रे. आणि ही बोली भाषा मराठीला रत्नागिरीच्या बाहेर काय जाऊन द्यायची नाही. अरे भावा, आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात जाती, धर्म, जागा, वेशभूषा, लोककला एवढाच वेगळेपणा नाही रे, तर इथल्या बोली भाषेत सुद्धा वेगवेगळेपणा आहे. तिच्याच शोधात मी बाहेर पडला होता, पण ते अजून टिकून आहे रे. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी.